असताना सांगितलं की यापुढची निवडणुका जी आहेत ती आम्ही स्वबळावरती लढू. एकंदरीतच आता महाविकास आघाडीमध्ये आता एकत्र म्हणून तुम्ही सगळे निवडणूक लढवणार सांगत होता. मात्र आता संजय राऊतांचं नाही, यश मला वाटतं यापूर्वीसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून आम्ही होतो त्यावेळी अनेक महापालिका आम्ही वेगवेगळ्या लढलेल्या आहेत. आणि म्हणून तिन्ही पक्षाची भूमिका साधारणपणे अशीच आहे की जिथं शक्य होईल तिथं युती करणं. त्यामुळं मुंबई असेल, ठाणे असेल, या काही महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार अशी उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेनेनं या ठिकाणी भूमिका घेतलेली. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून आमच्या वरिष्ठ आम्ही सगळे एकत्र बसू आणि त्यामध्ये आम्ही धोरण ठरवू की जिथं शक्य होईल तिथं युती होणारच आहे. म्हणजे आता कोल्हापूरचा विचार केला तर इथं आमची युती व्हायला काय अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून जिथं शक्य होईल राज्यामध्ये तिथं आम्ही युती करू. जिथं शक्य नाही आहे तिथं आम्ही स्वतंत्र लढू. उद्या पोस्ट पोल अलायन्स देखील होऊ शकतो. प्रीपोल अलायन्स झालं नाही तर अनेक ठिकाणी झालेलं आहे आपल्या पोस्ट पोल अलायन्स देखील. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत हजारो कार्यकर्ते इच्छुक असतात आणि त्यामुळं विधानसभेला आपण बघितलं किती इच्छुक होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत तर जास्त असतात. त्यामुळं वेगळं लढण्यामुळं महाविकास आघाडीमध्ये कुठं फूट पडली असं नाही. महायुतीचं देखील आता वक्तव्य ऑलरेडी आलेलंच आहे पूर्वी की जिथं शक्य असेल तिथं युती करणार मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि तो स्थानिक पातळीवर निर्णय देणार असं महायुतीने पण सांगितलं. तर महाविकास आघाडीत फूट, महाविकास आघाडीत आमकं असं काही नाही आहे. प्रत्येक पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिकेला आम्ही घेऊन पुढे जाणार. तर शिवसेनेने ही भूमिका त्यांची मांडली. काँग्रेस म्हणून मग तुमची पुढच्या काळामध्ये काही भूमिका असणार आहे का? स्वबळावरती जर लढायचं मिळालं तर तुमची तयारी पूर्ण? नाही, शेवटी मी म्हटलं तसं पक्ष, काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि आमची ताकद जिथं आहे तिथं स्वबळावर लढायला लागलं तर आम्ही स्वबळावर निश्चितपणे या ठिकाणी लढू. आणि म्हणून मी म्हटलं तसं प्रीपोल अलायन्स काही ठिकाणी होतील, काही ठिकाणी पोस्टपोल अलायन्स होतील. उद्या कदाचित भविष्य काळात मुंबईमध्ये पोस्टपोल अलायन्स देखील होऊ शकतो भविष्य काळात. आणि म्हणून मला वाटतं आमचे मुंबईचे अध्यक्ष वर्षाताई असतील किंवा नाना पटोले जे असतील हे पक्षांची चर्चा करतील. आता 22 तारखेला खरं कळेल. 22 जानेवारीला जी सुप्रीम कोर्टात तारीख आहे त्यानंतर निवडणुका लागणार का? आणि निवडणुका लागल्या तर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद अशा सगळ्या निवडणुका आहेत. निवडणूक आयोग या सगळ्या निवडणुका पावसाळ्याच्या आधी घेऊ शकतं का? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि म्हणून कुठल्या निवडणुका पहिल्या होणार त्याच्यावर काही गोष्टी पुढं घडतील. खरं तर मुंबई महानगरपालिका ही आर्थिक राजधानी म्हणून त्याकडे ओळखलं जातं. मात्र त्या ठिकाणी स्वबळाचा नारा देऊन त्या ठिकाणी यश येईल असं वाटते का महाविकास आघाडीला? कारण त्या ठिकाणी महायुती देखील ताकदीनं उतरताना पाहायला मिळते. तुम्हाला नेमके या संदर्भात काय? नाही, विधानसभेचा पॅटर्न वेगळा आणि महानगरपालिकेचा पॅटर्न वेगळा. महानगरपालिकेमध्ये पूर्वीसुद्धा काँग्रेसचं प्राबल्य हे मुंबई महापालिकेमध्ये राहिलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांचंही प्राबल्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून लोक आता गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकाच्या कारभाराला या राज्यातले जनता कंटाळलेले आहे. म्हणजे प्रशासकानं अंधाधुंदी कारभार जो केला आहे. मुंबईत आज 1.5 लाख कोटीची कामं चालू आहेत. कुठनं पैसे देणार आहेत माहीत नाही मुंबई महापालिकेमध्ये. एवढे प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत आणि त्याच्या अनेक प्रकरणं आता बाहेर येत आहेत. आणि म्हणून मला वाटते मुंबईतली जनतासुद्धा वैतागलेली आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये जो कंट्रोल भाजपनं ठेवला होता त्याला कंटाळून मॅन्डेट आमच्या बाजूने दिलं अशी आम्हाला खात्री आहे. महापालिका निवडणुका लागणार आहेत लवकर. प्रभाग रचनेचा अद्याप दिसून येतोय. आघाडी सरकार असताना एक वेगळी रचना करण्यात आली होती, परत युतीने बदलली. आता नेमकं कशा पद्धतीने ह्यातला ओबीसी या आरक्षणाच्या संदर्भातली एक याचिका आहे आणि शिवसेनेनं प्रभाग रचनेवरची एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये केली आहे. 2 वेगवेगळ्या याचिका आहेत. आणि म्हणून 22 तारखेला काय निर्णय लागतो त्याच्यावर पुढचं सगळं ठरेल. आहे ते प्रभाग रचना राहणार का शासन परत त्यात बदल करणार आहे हे सगळं हळूहळू कळेल आणि मग त्याला आम्ही सामोरं जाऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ठाकरे आमचे दुश्मन नाहीत, कारण थोडा आता महापालिकेची निवडणूक आहे मुंबईची, कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर देत आहेत का असं वाटतं आपल्याला? नाही, शेवटी मतदार जो काय आहे तो मतदार आकर्षित करण्याचे वेगवेगळे उपाय ते करताना दिसत आहेत. आणि म्हणून सहानुभूती दाखवून जे विधानसभेला त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये दिसून आलेलं आहे सहानुभूती आहे का नाही शिवसेनेबद्दल त्यांना.
त्यामुळे या वक्तव्याचा फार काय परिणाम आमच्या महाविकास आघाडीवर होईल असं मला वाटत नाही. मात्र दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे. सामन्यामधून नेहमीच कौतुक होताना दिसतंय अलीकडे निवडणुका झाल्यानंतर. नाही, मी परवासुद्धा एक वक्तव्य केलं की सरकारच्या चांगल्या कामाला कोण पाठिंबा देणार नाही असं होणार नाही. चुकीच्या कामाला मात्र, चुकीच्या गोष्टीला त्याच्यावर बोट ठेवणं ही विरोधक म्हणून आमची जबाबदारी असते. आणि म्हणून एखादं चांगली गोष्ट झाली असेल, त्याची स्तुती झाली तर त्याच्याबद्दल फार चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मुळात भाजपची भूमिका महाराष्ट्राबद्दल काय आहे, भाजपचं मॅनिफेस्टो जो जाहीर केला होता त्याच्याबद्दल काय, लाडक्या बहिणीचं अनुदान च्या संदर्भातला विषय त्या ठिकाणी आहे. 7.5 HP शेतकऱ्यांच्या वीज बिलामुळे आता आर्थिक बोजा पडला आहे असं अर्थमंत्र्यांनी कालच जाहीर केलेलं आहे. म्हणून हे सगळे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावर आम्ही एकमतानं त्यांना धारेवर धरू. अमोल कोल्हे यांनी एक स्टेटमेंट काल केलेली आहे की काँग्रेसची मोठी पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, शिवाय शिवसेना देखील त्या ठिकाणी झोपेतून उठलेली नाही म्हणतात. मला वाटते अंतर्गत पक्षांतर त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्या वक्तव्याचं आमच्या पक्षात देखील अनेकदा चर्चा होतात, आपल्या बरोबरच्या सहकार्याने काय केलं पाहिजे. मला वाटतं थोडं जपून वक्तव्य त्यांनी केलं असतं तर बरं झालं असतं. कारण की शेवटी महाविकास आघाडी म्हणून आपण लोकसभा लढलो, विधानसभा आता आपण लढलेलं आहे आणि आमची पाठ किती सक्षम आहे हे 99 खासदार या देशामधले अनुकूल परिस्थिती नसतानासुद्धा त्या ठिकाणी निवडून आले हे देशानं बघितलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 7 आरोपींवर आता मुख्य अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. आता काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. काय सांगाल एकंदरीत आजपर्यंत या सगळ्या प्रकरणावर कशा पद्धतीने तुम्ही बघताय? आमची सातत्यानं मागणी होती, कारवाई झाली पाहिजे, चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे, निपक्षपणे ती चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे. भाजपचे आमदार सुरेश धस जे मुद्दे या ठिकाणी सांगतात ते SIT त्याची चौकशी करणार आहे का, हा महत्त्वाचा यातला प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. त्यांनी लेखी काही मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्याची चौकशी होणार आहे का, हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा. आणि म्हणून आता चौकशी पूर्ण होऊन चार्जशीट फाईल होत नाही तोपर्यंत शासनाची भूमिका कळणार नाही. आता आरोपी अटक केली, परंतु चार्जशीटमध्ये काय येतं आहे, आरोपींना सुटण्यासाठी मदत होणार आहे का आरोपींना शिक्षा होण्यासाठी मदत होणार आहे, हे चार्जशीट फाईल झाल्यावर शासनाची भूमिका किती प्रामाणिक आहे हे स्पष्टपणे दिसेल. काल तुम्ही मंत्री हसन मुश्रीफ आणि एकत्र व्यासपीठावरती होता, त्याचवेळी मुश्रीफांनी जे स्टेटमेंट केलं होतं की एकीकडं जी लाडकी बहीण योजना आम्ही राबवलेली आहे ती योजना राबवत असताना या एका बाजूला आम्हाला विकास कामांना कात्री लावावी लागली तरी चालेल, मात्र आम्ही ते पैसे देणार. कसं बघता हे स्टेटमेंट कर, कारण त्यावरती अनेक प्रतिक्रिया आता यायला लागल्या. नाही, मला वाटते की अजून क्लॅरिटी आलेली नाही. मागचे ते 2 GR लाडकी बहीणच्या संदर्भात काढले होते, आता नेमकं शासनाची भूमिका काय अजून स्पष्ट बोलत नाहीत. कारण की शेवटी व्यवस्थेमध्ये जो पण GR पुढे येत नाही आणि लेखी आदेश येत नाही तो पण आम्हाला कळणार नाही की या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका नेमकी काय. ती नेमकी भूमिका येऊ दे आणि मग त्याच्यावर आम्ही वक्तव्य करू. कर्जमाफीचा उद्योग होता आणि आता शेवटी निवडणुकीच्या पूर्वी आपण ती देऊ. तारीख दिलेली नाही. अजित पवार देखील तसंच म्हणतायत, प्रचारामध्ये मी कुठं असं उल्लेख केला आहे का असं अजित नाही, पवार म्हणून मी काय म्हणतोय, आता महिना झालं सरकार स्थापन होणं, अजून पालकमंत्र्याचा निर्णय ते घेऊ शकले नाही. पालकमंत्र्याचा निर्णय घेऊ नयेत. मुद्दे भरपूर आहेत या सरकारला घेरण्यासाठी, आमच्याकडे मुद्दे भरपूर आहेत. जी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत त्याची अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही त्याच्यावर निश्चितपणे त्यांचा समाचार घेऊ. अजून वेळ थोडा देऊया आपण. मार्चच्या बजेटमध्ये काय येते त्याच्यावर पुढची दिशा आमची ठरेल. काँग्रेस नेते पवन खेडा असे म्हणतात की इंडिया अलायन्स होती ही फक्त लोकसभेपुरती होती आणि आता ती विसर्जित झालेली आहे. नाही, मला वाटतं हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय. त्या ठिकाणी खरगे साहेब आणि ही सगळी मंडळी एकत्र बसतील आणि त्यामध्ये धोरणात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतील. पालकमंत्री पदाचं घोडं नेमकं कुठं आणलंय वाटतंय, तिघांमध्ये कोऑर्डिनेशन नाही का, काय वाटतंय नेमकं काय चालू आहे सध्या? आता त्यांच्यात काय चाललंय माहीत नाही मला, परंतु अडलं एवढं नक्की आहे, नाहीतर निर्णय झाला असता. जर काय गडबड नसती तर कदाचित निर्णय पटदिशी झाला असता. कुठंतरी घोडा अडलेला आहे, कोणाला तरी कुठले तरी जिल्हे पाहिजेत, यावरनं घोडा अडलेला आहे हे स्पष्ट दिसते, म्हणून तर निर्णय झालेला नाही. कारण की आज आता 26 जानेवारी आला,
या वर्षीच्या राहिलेला अखर्चित निधी खर्च झाला आहे का नाही प्रत्येक जिल्ह्याचा आम्हाला माहीत नाही. मार्चच्या आधीचा जिल्ह्यातला प्रत्येक निवडणुकीच्या आधी सगळे मान्यता प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या, परंतु डिसेंबरनंतर आचारसंहिता उठून आता 2 महिने झाले. त्यानंतर हा मार्चपर्यंतचा निधी खर्च झाला का त्याचा आढावा कोणी घेतला आहे माहीत नाही. म्हणून मला वाटतं एक संविधानिक पद आहे, हे ताबडतोब त्या ठिकाणी नेमणुका व्हाव्यात आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी अशी आमची काँग्रेस म्हणून अपेक्षा आहे. साहेब, विशाळगडावरचं संचारबंदी थांबवलेली आहे, मात्र आता मला त्याची माहिती नाही. कालच नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं, मला- उरूस होऊ देणार नाही असं त्यांनी इशारा नाही. दिला आणि आज उरूस जे आहे ते मला वाटते त्यासाठी आता करण्यात आले. सत्तेत महायुतीचं सरकार आहे, कायदा सुव्यवस्था राखणं या सगळ्या गोष्टी राखणं त्यांची जबाबदारी आहे.